जळगावाचे कवी संमेलन. भास्करराव कोटक व हे टिळकांचे दोस्त होते. टिळकांचे हे मोठे चाहते होते. ख्रिस्ती समाजात आल्यावर येथील पुढाऱ्यांना टिळक पुष्कळ दिवस पचले नाहीत. पुष्कळ बाबतीत काना मागून आला आणि तिखट झाला अशी त्यांच्याबद्दल या पुढाऱ्यांची भावना होत असे आणि टिळकही या पुढाऱ्यांना पुरून उरणारे होते. त्यांच्यावर टिळकांनाही काही काही कविता केल्या आहेत टिळकांनी. त्यात मोठी खोच आहे. एक गृहस्थांनी टिळकांच्या विरुद्ध पुष्कळ खोट्या-नाट्या गोष्टी सांगून लोकमत दूषित करण्याचा विडाच उचलला होता. त्यांना अनुलक्षून टिळकांनी आपली टिमकीवाला ही कविता लिहिली. शेवटीची ओळ, जाळ वार्तेला की जाळ अशा तोंडाला, इतकी संतापून लिहिलेली आहे की शेवटी ही कविता आपणच उगीच लिहिली म्हणून त्यांना वाईट वाटे. दुसरी एक कविता तो आम्हाला भ्याला म्हणून अशाच टीकाकारांवर लिहिली होती. तिथं चंद्र उगवला आहे, तो हसत हसत रात्रभर आपले मार्गक्रमण करीत आहे. शेवटी प्रभाती सृष्टी नियमाप्रमाणे तो मावळतो, परंतु रात्रभर कुत्र्यांनी ऊर फुटेपर्यंत भुंकून भुंकून जीवाचा आटापिटा केला व सकाळी चंद्र आम्हाला भिवून पळाला म्हणून समाधान मानून घेतले, अशा आशयाची ही कविता आहे. आणखी एक कविता दानियेल आणि ग्रामसिंह म्हणून आहे. बायबलमध्ये ही गोष्ट आहे. दानियल हा एक मोठा इब्री भगवत भक्त होऊन गेला. त्याच्या छळवाद्यांनी त्याला सिंहाच्या गुहेत नेऊन टाकले, पण तेथे सिंहाने त्याला काही केले नाही, अशी ही कथा आहे. टिळकांच्या या कवितेत ग्रामसिंहांना त्यांनी म्हटले आहे की सिंहाच्याही गुहेमध्ये तो निर्भय होऊन राहुनी, तयावर अर्थ काय भुंकुनी असो. कोटकांना मराठी कविता फार समजे व विशेषतः वर सांगितल्या तसल्या तऱ्हेच्या कविता ते मिटक्या मारून वाचीत व आपल्या समाजातील अहंमन्य पुढाऱ्यांना टिळकच वटणीवर आणतील अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. ते एक विभूतीपूजक होते, पण त्याच वेळी ते टिळकांचे मित्रही होते. एकदा मी टिळकांना कोटकांची तार आली. आय एम डाईंग कम ॲट वन्स. टिळक उसने पैसे काढून पुण्यात गेले. कोटकांनी हसत हसत त्यांचे स्वागत केले. टिळक कोटकांवर फार संतापले, पण कोटकांना टिळकांना भेटण्याची व त्यांची चेष्टा करण्याची लहर आली होती. ते म्हणाले, तुम्ही एवढे पंडित आणि तुम्हाला माझ्या तारेचा अर्थ कळला नाही. आय एम डाईंग टू सी यू असा तो त्या तारेचा अर्थ. खरोखर मी मरत असतो तर मीच कशाला तुम्हाला पाठवली असते तार, दुसरी कोणी पाठवली असती. त्या दोघांच्या मध्ये पुष्कळच अंतर होते, पण दोघांना एकमेक फार आवडत. टिळकांना आपल्या हातात वर्तमानपत्र असावे असे फार वाटे. तेव्हा त्यांनी ख्रिस्ती नावाचे पत्र काढले. त्या पत्रात ख्रिस्ती धर्माचा उपदेश ख्रिस्ती स्तरांना व हिंदू संस्कृतीचा उपदेश ख्रिस्ती लोकांना असे. हे पत्र आमच्या घरातील बऱ्याचशा पैशाचा चट्टामट्टा करून गत झाले, पण टिळकांची वर्तमानपत्राची खुमखुमी मात्र कमी झाली नव्हती. शेवटी नगरास आल्यावर कोटकांचा व टिळकांचा पत्रव्यवहार खूप वाढलेला आढळून आला. दोघांच्या गाठीभेटी पुष्कळ होऊ लागल्या. टिळक उठ पळ पुण्यास पळू लागले आणि 15 डिसेंबर 1904 ख्रिस्ती नागरिक पत्राचा जन्म झाला. भास्करराव कोटक या पत्राचे मॅनेजिंग प्रोपायटर झाले. प्रसिद्ध वैयाकरणी रे गणपतराव नवलकर इंग्रजी भागांचे संपादक झाले व टिळक मराठी भागाचे संपादक झाले. ही तिन्ही डोकी मोठी निर्भीड व हृदय मोठी सोड. त्यामुळे या पत्राचे ख्रिस्ती समाजात मोठी खळबळ उडून दिली. पत्राचे 3 वर्ष चालून ख्रिस्ती समाजात मोठी जागृती करून व भास्करराव कोटकांच्या डोक्यावर मोठे कर्ज ठेवून आपली अवतार समाप्ती केली. या पत्रात टिळकांनी ज्या ज्या गोष्टी सुरू केल्या होत्या व त्याचे जे धोरण त्यांनी आखले होते त्याची गोष्ट व तेच धोरण त्यांनी पुढे 1912 साली ज्ञानोदय त्यांच्या हाती आल्यावर शेवटपर्यंत त्या पत्रातही कायम ठेवले. ख्रिस्ती नागरिक व 1912 व 1919चे ज्ञानोदयचे अंक चाळून पाहिले तर त्यातून पुष्कळ आश्चर्य दिसून येतील. जळगावास पहिले कवी संमेलन भरले. त्याची कल्पना मूळ टिळकांच्या डोक्यातील असली पाहिजे हे 16 फेब्रुवारी 1907च्या ख्रिस्ती नागरिकाच्या अंकावरून दिसून येते. या संमेलनाचा मूळ हेतूही या अंकातील पत्रात दिसून येईल. ते पत्र असे: व्ही ईश्वराच्या कृपेने जळगाव येथे मार्च तारीख 2 व 3 असे 2 दिवस आधुनिक मराठी कवीचे संमेलन व्हावे असे ठरले आहे.
हिंदुस्थानाचा इतिहास, कविता आणि कवी आणि कविता यांची जागा, त्या जागेवरून आमचे आजचे जे कवी ढळले आहेत का? ढळले असतील तर त्यांना पुन्हा त्या पदावर नाडूर होता येईल का? 19व्या व 20व्या शतकातलेच असे एखादे मराठी महाकाव्य का नाही? असे एखादे काव्य होणार नाही का? काव्य रत्नावलीसारखे आधुनिक कवितेचे मासिक पुस्तक 16-17 वर्ष अस्तित्वात असून इतके विपन्नावस्थेत का आहे? आधुनिक कवितेला ब्रिटिश सावरकरांकडून व तदेशीय संस्थानिकांकडून प्रत्यक्ष आश्रय मिळणे शक्य आहे का? शेवटी आधुनिक कवींचे एखादे कार्यकारी मंडळ स्थापन झाले तर त्यापासून काही प्रत्यक्ष फायदा होण्यासारखा आहे का? इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांना खल होऊन निकाल लागावा व हे होत असता मधून मधून सकल कवींनी वाग्देवी पुढे बसून परंपरा रंगवावे, प्रोत्साहित करावे, स्नेहरंजूंनी आपलेसे करून घ्यावे इत्यादी हेतून हे संमेलन भरवण्यात येत आहे. तरी आपणांकडून व आपल्या वाचकांकडून या कार्यास योग्य प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. व्यवस्थापक मंडळींच्या तर्फेने आपले नम्र सेवक. जळगाव 24/7/27 नारायण वामन टिळक, माधवराव लक्ष्मण खोमटे, यशवंत गंगाधर दीक्षित, नारायण नरसिंह फडणीस. वरील पत्रात टिळकांची सही पाहिली व भाषाशैली त्यांची आहे. शिवाय काव्यरत्नावलीचा अशा तऱ्हेने उल्लेख नानासाहेब फडणीसांनी स्वतः लिहिलेल्या पत्रात केला नसता. तसेच घरातील गडबडीवरून जणू काही टिळकांच्या मुलाचे लग्न होते असे एखाद्याला वाटले असते. नानासाहेब फडणीसांनी पुढे बहुतेक सर्व खरकटे काढले, पण ते करून ठेवले टिळकांनी. या संमेलनातून बालकवी टोंबऱ्यांचा वाङ्मयीन जन्म झाला आणि माझ्यासारखी अडाणी बाईही जरा अधिक जोराने तेथूनच गाऊ लागली. जळगावाला जाण्याचा टिळक मला आग्रह करू लागले, पण माझे पोट दुखत होते. त्याच्यात घरात म्हशी होत्या, त्यांच्याकडे माझे अर्धे लक्ष. तेव्हा मी कशी जाणार? पण मी एक कविता लिहून जळगावच्या संमेलनाला पाठवून दिली. अर्थात तिच्यावरून टिळकांचा हात फिरला होता, पण ज्या ओळीमुळे ती सर्वांना इतकी आवडली तिला मात्र त्यांचा हात लागला नव्हता. ती ओळ म्हणजे, कवी तुम्ही, भिकारीन मी हो तुमच्या दारी. संबंध कविता अशी: ही काव्य तरुची छाया शीतल भारी, तुम्ही कवी फुले हो त्या तरुवरती सारी. तुम्ही हसता हसती सृष्टी सर्व नरनारी, तुम्ही कोमुनी जाता जगी खिन्नता सारी. हा सुगंध तुमचा व्यापी दिशांना चारी, मग वाटे भरले सुखच जगा माझारी. हे रसज्ञ मंजुळ गीते गाऊनी, हे तुमचे मधुर रसाते प्राशुनी. हे तुमच्या भोवते भोवते हिंडुनी, म्हणतात जगाला ह्याच फुला माझारी. आम्ही जन्म घालवू सौख्य हेच संसारी. हे त्याच फुलांचे संमेलन हो झाले, हा हार पाहुणी नाथ जगाचा डोले. या पुण्यसंगमा येऊन असे नमिले, परिदैव आडवे मज दिनेला झाले. घ्या नमस्कार मम घ्या हो मानुनी, तरी हाच मला हो लाहो. जन्मुनी संबंध कवींनी राहो, ह्या जनी मी बहीण आपण भाऊ सखे कैवारी. कवी तुम्ही, भिकारीन मी हो तुमच्या दारी. मला त्यावेळी 2च चाली येत होत्या. माझी करंजातील मोदक ही कविता ह्याच चालीवर आहे. ती बारीक अगदीच माझी कविता आहे. असो, जळगावच्या संमेलनातील माझ्या या कवितेवर रा तिवारी व कैलासवासी रा अनंतराव यांनीही आपले विचार काव्यरूपाने म्हणून दाखवले. अनंततयाची ही कविता 15 मार्च 1907च्या ख्रिस्ती नागरिका छापली आहे. हो, त्याच वेळेस तेथे जमलेल्या मंडळीत टिळक ख्रिस्ती म्हणून कोणी त्यांची हेटाळणी केली वाटते. त्यावेळी अनंततायाची संतापून खाली दिलेली कविता लिहिली आहे. अनंततनयांची संतापून खाली दिलेली कविता लिहिली आहे. तू दहनभूमीतील पुष्प जयाला गणशी, ते ज्याच्या कसे ते संग एकदा मजशी. गुण अन्य फुलांचे ह्यात नका वदवस्ती, जे रसिका भ्रमरा दास करुणी घेती. नवनीत मृदुल हे स्पर्शी, नाही का हा मोह हक सौरभराशी. नाही का हा आश्रय रस विभवाशी, नाही का हे अंतरंगवद भुलविला कवणाशी. वद हरिण नेत्रा कवणांच्या हृदयाशी.